15 म्हशी विक्रीसाठी अवेलेबल आहेत आपल्याला. व्यताला ही तिसरी हाईट वगैरे बघू शकता, बॉडी स्कोर बघू शकता. आता हिच्यात गाडीतनं उतरून जवळजवळ 11 लिटर दूध आता तयार झालेलं आहे. खाली ऑर्डर क्वालिटी एकदम 4x4 ऑर्डर आणि पाठीमागून ती पुढे पर्यंत ऑर्डर आहे हिचा. बरोबर. प्रवासात येऊन सुद्धा थोडी सुद्धा दाबलेली नाही अजून. 12 लिटरची आपली गॅरंटी राहिली या म्हशीला दुधाची. व्यताला ही सेकंड आहे. हिच्या आईचं रेकॉर्ड 21 लिटर जवळजवळ वरती 800 का 900 ग्रॅम होतं तिच्या आईचं. आता गाडीतनं उतरल्यानंतर आता 13 लिटर पीक वरती जाता दूध आहे. ताजी वेलेली होती गाडीत भरताना, दुसरा दिवस झालेला होता वेलेली. मंडळी नमस्कार. मंडळी आज आपण पठाण डेअरी फार्म अकलूज या ठिकाणी आहोत. या ठिकाणी हरियाणावरून जातीवंत मुरा मशीनचा लोड आलेला आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण म्हशी बघूयात कशी क्वालिटी आहे, तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. पठाण साहेब नमस्कार. नमस्कार साहेब. परिचय करून द्या आपला. माझं नाव मोहसिन पठाण, पठाण डेअरी फार्म अकलूज. कधी उतरलाय लॉट? काल सकाळी उतरलेला, आज दुसरा दिवस आहे लॉटचा. बर. आता साधारण यामध्ये किमती किती लाखापासून किती लाखापर्यंत राहतील आणि दूध काय राहील? दूध बघायला गेलं तर 10-12 लिटर पासून ते 18 लिटर पर्यंतचे आहेत. किमती बघायला गेलं तर 1,40,000 पासून 2,20,000 पर्यंत म्हैस आपल्याकडे अवेलेबल आहे. बरं. म्हणजे माफक दरामधल्या पण आहेत आणि टॉप मधल्या टॉप पण आहेत. टॉप मधल्या टॉप पण आहेत. पण आता गाडीतनं उतरल्यानंतर जसं ग्राहक बाबा ज्या हिशोबाने दूध तयार होईल त्या हिशोबाने आपण गॅरंटी घेऊन त्या हिशोबाने रेट कोट करणार आहे. बरं. जर खरेदी करायचं झालं कोणत्या शेतकऱ्यांना तर ही जी गॅरंटी मिळेल ती त्यांच्या शेतकऱ्या 100% त्यांच्या गोट्यात तेवढं दूध काढून आपण गॅरंटी तेवढी घेणार त्या दुधाची. बरं. तर पठाण साहेब आज टोटल विक्रीसाठी किती म्हशी आहेत? आज जवळजवळ आपल्याकडे 15 म्हशी विक्रीसाठी अवेलेबल आहेत आपल्याला. बरं. ठीक आहे. तर आता व्हिडिओच्या माध्यमातून एक एक करून म्हशी दाखवा. म्हणजे बघू शकता 6 दात पहिला रो म्हैस आहे, साईजला मोठी आहे. पठाण साहेब काय डिटेल सांगता या म्हशीची? पहिल्या वेताची आहे. हिच्या आईचं 19 लिटरचं रेकॉर्ड राहिलेलं आहे हरियाणामध्ये. हाईट वगैरे बघू शकता, तब्येत वगैरे बघू शकता. आज 6 दात आहे, अजून थोडी पुढच्या वेताला अजून म्हैस मोठी होईल. ऑर्डर क्वालिटी वगैरे 4x4 ऑर्डर आहे. खाली कासला रेड आहे. बरं. काल गाडीतनं उतरून आता जवळजवळ पहिल्यावर असून सुद्धा 8 ते 9 लिटर वरती आता चालू आहे. 10 ते 11 लिटर पहिल्यावर वेताला दूध करेल आरामशीर. प्रवासानं आल्यानं दबलेले आहे. घेताना आपण गाभण घेतली होती. मालेगाव स्टॉपेजला वेलेले, तर ते अजून चिकातनं आता खाली झालेले. मंडळी 2 नंबरची म्हैस बघतोय, बघू शकता. ही पण प्रॉपर रिंगसिंग मध्ये चांगल्या क्वालिटी मध्ये आणि साईजला देखील चांगली आहे. पठाण साहेब हिची काय डिटेल? हे सेकंड टाइमर आहे. कासाला ह्याला खाली रेडी आहे. बरं. आता दुधाला बघायला गेलं तर गाडीत उतरून दुसऱ्या दिवशी आता जवळजवळ 10 ते 11 लिटर दूध आहे. 12 ते 13 लिटर दूध आरामशीर करेल. 12 ते 13 लिटर दूध. हो. बरं. कन्फर्म 12-13 देईल का? 12 लिटरची आपली गॅरंटी राहिली या म्हशीला दुधाची. बरं. हो. मंडळी बघू शकता 12 लिटरची गॅरंटी राहील. तुम्ही म्हैस बघू शकता. सगळ्या चांगल्या क्वालिटीच्या या ठिकाणी म्हशी उतरलेल्या आहेत. आपण कासेस ठेवून देखील बघूया. व्यवस्थित जिथल्या तिथे सडा आहेत. फेस क्वालिटी जागेवरती रिंग शिंग आहे एकदम. फेस क्वालिटी देखील चांगली आहे आणि शिंग पण छोटे आहेत. छोटे. बरोबर. तर मंडळी ही आपण 3ऱ्या नंबरची या लॉट मधील म्हैस बघतोय. काय सांगताय पठाण साहेब? आता ही गाडीतनं उतरल्यानंतर आता आज दुसऱ्या दिवशी हिच्यात 11 लिटर दूध तयार आहे. कासला वगैरे बघू शकता, ऑर्डर क्वालिटी. वेताला तिसरी आहे. कासला हिला रेड आहे. 12 ते 13 लिटर पर्यंत 100% दूध करेल. 13 लिटर पर्यंत. हो. बरं. तर मंडळी आपण ही 4 नंबरची म्हैस बघतोय. म्हैस बघू शकता, बॉडी स्कोर बघू शकता आपण, आणि ही कासाची ठेवून बघा. एकदम एचएफ गाय सारखी ऑर्डर आहे या म्हशीची. पठाण साहेब काय डिटेल सांगता या म्हशीची? आता वेताला ही सेकंड आहे. हिच्या आईचं रेकॉर्ड 21 लिटर जवळजवळ वरती 800 का 900 ग्रॅम होतं तिच्या आईचं. आता गाडीतनं उतरल्यानंतर आता 13 लिटर पीक वरती जाता दूध आहे. ताजी वेलेली होती गाडीत भरताना, दुसरा दिवस झालेला होता वेलेली. कासाला खाली रेड आहे. हिला 18 लिटरची आपली गॅरंटी राहणार ह्या म्हशीला. पक्की 18 लिटर. आता जवळ 13 लिटर प्लस क्रॉस केलेलं आहे तिनं आज. बरं. आणि येताना बी प्रवासात मी भैयांना विचारलं तर 12, 6, 5-6 लिटरच्या हिशोबाने प्रवासात देखील दूध दिलेलं आहे. बरोबर. मंडळी आपण कासवरनं तर अंदाज लावू शकतो. कास बघू शकता, कास देखील चांगली आहे. आणि सडांमध्ये 4 सडांमध्ये जवळपास 4x4 ऑर्डर आहे एकदम. 4x4 तिचं अंतर आहे. हो. त्यामुळे चांगलं दूध दिली ही म्हैस. मंडळी बघू शकता 6 दात म्हैस आहे.
किती वेळा आलाय पठाण साहेब ही म्हैस? ही फर्स्ट टाइमरच आहे. सांगताना काय सेकंड टाइम सांगितलं तर चालतंय. हा. शेतकऱ्याने आपल्याला फर्स्ट टाइमर सांगून दिलेले आहे. बर बर बर. कासाची वगैरे क्वालिटी, ऑर्डर क्वालिटी बघू शकता. हा हा हा. आता गाडीतनं उतरल्यानंतर 10 लिटर हिला दूध आहे. खाली कासाला हिला रेड आहे. बर बर. 12 लिटर पर्यंत आरामशीर दूध करेल. तर मंडळी कासाला रेडा आहे, 12 लिटर पर्यंत दूध देण्याची क्षमता आहे, 6 दात आहे हो. आणि तिथून पहिला रो म्हणून घेतलेली आहे. खरेदी केलेले. हो बरोबर. हो. आणि पहिला रो सारखी दिसते पण सेम 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 पाहिजे. साईजला वाढन अजून. हो अजून थोडी वाईट 6 दात आहे आता दाताला. बरोबर बरोबर. हो. तर मंडळी अशा क्वालिटीची म्हैस आहे. कासाला पण चांगली आहे. कन्फर्म किती लिटर दूध देईल? 12 लिटरची आपली गॅरंटी राहील ह्या म्हशीला. बर बर बर. ठीक आहे. तर मंडळी ही आपण पहिला रो एक म्हैस बघतोय. दाताला 4 दात आहे, बघू शकता. तर पठाण साहेब काय डिटेल सांगता ह्याची? हे फर्स्ट टाइमर आहे. गाडीत ताजी वेल्यानंतर भरली होती. खाली कासाला रेडी होती पण प्रवासादरम्यान दगावलेली आहे हिची. बरोबर. हातावर पाना आरामशीर करते. एकदम शांत म्हैस आहे. आता जवळजवळ 10 लिटर वरती आज म्हैस आहे. 10 लिटर वर. हा फर्स्ट टाइमर असून 4 दात असून. बर बर. हो हो हो. किती लिटर वर जाईल? 11 ते 12 लिटर माझ्या अंदाजे आरामशीर दूध करेल ही म्हैस. 11 ते 12 लिटर वर. हो आणि जाईल. फर्स्ट टाइमर म्हणजे 11-12 लिटर भरपूर दूध झाले. बर 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 बर. हो तर मंडळी अशी म्हैस आहे. आणि बघू शकता. कचरा आता साफ व्हायला चालू झालेला आहे तिचा. हा म्हणजे ताजीच वेलली आहे. ताजी वेलेली खाली ताजी काय म्हणला हिच्या? रेडी होती. प्रवासादरम्यान दगावलेली. हातावर पाना करते ती. काय बर अडचण बर नाही. बर. ठीक आहे. मंडळी बघू शकता ही एक 6 दात म्हैस आहे. पठाण साहेब काय डिटेल सांगता या म्हशीची? ही सेकंड टाइमर आहे. बर. जाग्यावरती रिंग शिंग. हा. कासाला हिला खाली रेड आहे. बर बर. ऑर्डर क्वालिटी वगैरे बघू शकता. एकदम टॉप क्वालिटीचा ऑर्डर आहे. हम्म. आज जवळजवळ 11 लिटर वरती आता सध्याला आहे. बर बर. हा 13 ते 14 लिटर असा माझा अंदाज आहे. केला पाहिजे पण 13 लिटरची आपली गॅरंटी हिला 100% राहील. बर. हो म्हणजे चेहरा फेस क्वालिटी वगैरे बघू शकता. प्रॉपर जागेवरती रिंग शिंग. बरोबर. मंडळी अशा क्वालिटीची म्हैस आहे. कासाला काय आहे? कासाला हिला खाली रेड आहे. रेड आहे. हो मंडळी कास देखील चांगले आहे आणि म्हशीत ताकद आहे, स्ट्रॉंग हो आहे. स्ट्रॉंग आहे म्हैस. सगळ्या म्हशी चांगल्या आहेत आणि लॉट उतरून आता ह्या स्टेजवर आहेत. अजून साईजला पण वाढते. वाढते. कास बी अजून भरणार ती. हा बरोबर बरोबर. मंडळी ही एक म्हैस बघतोय आपण, बघू शकता 4 दात आहे. दाताला शिल्लक आहे अजून. पठाण साहेब काय डिटेल सांगता या म्हशीची? ही फर्स्ट टाइमर आहे. बर. कासाला आता हिला रेड आहे. रिंग शिंग बघू शकता. बॉडी स्कोर खाली ऑर्डर क्वालिटी एकदम 4x4 ऑर्डर आणि पाठीमागून ती पुढे पर्यंत ऑर्डर आहे हिचा. बरोबर. प्रवासात येऊन सुद्धा थोडी सुद्धा दाबलेली नाही अजून. हा दुधाचं बघायला गेलं तर आता 9 लिटर वरती आहे आता सध्याला. 9 लिटर. हो 9 लिटर दूध पक्क तयार आहे आता तिथं. बर. 10 ते 11 लिटर फर्स्ट टाइमरला आरामशीर दूध करेल. 10 ते 11 लिटर. 100% दूध करेल. म्हणजे कासाला पण चांगली आहे. ऑर्डर देखील चांगली आहे. सडांमध्ये चांगलं अंतर आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून. आणि रिंग सिंग बघू शकता. एकदम व्यवस्थित आहे म्हैस. कासाला रेड आहे का रेडी म्हणला? रेड आहे खाली कासाला हिला. मंडळी रेड आहे कासाला. गॅरंटी 11 लिटरची राहील. 11 लिटरची आपली गॅरंटी 100%. ठीक आहे. तर मंडळी ही एक लॉट मधील फुल साईजची म्हैस बघतोय आपण, बघू शकता साईजला कुठे. काय सांगू शकता पठाण साहेब ह्या आता हे गाडीतली आपल्या सगळ्यात मोठी म्हैस आहे. त्या व्यताला ही तिसरी हाईट वगैरे बघू शकता. बॉडी स्कोर बघू शकता. म्हशीची? आता हिच्यात गाडीतनं उतरून जवळजवळ 11 लिटर दूध आता तयार झालेलं आहे. किती चालेल काय अंदाज? 14 ते 15 लिटर बॉडी स्कोर ऑर्डर क्वालिटीवरून 14 ते 15 लिटर देईल. बर बर बर. आता 11 लिटर वरती आहे. हाईट बघू शकता. आज मी कुठं मी उभा आहे. माझ्या कुठं म्हैस लागते ती. बरोबर बरोबर. तब्येत म्हणजे लॉट वगैरे मधील सगळ्यात मोठी म्हैस आहे. सगळ्यात मोठी म्हैस. बरोबर आहे. मंडळी बघू शकता साईजला पण चांगली आणि लॉट उतरल्यामुळं थोडी तब्येतील दबलेली आहे. रिंग सिंग बघू शकता आपण. अशा क्वालिटीची ही म्हैस आहे. साईज बघू शकता आपण. तर कन्फर्म 14-15 लिटर होईल का? ते आपण इथं दुधावर आल्यावर नंतरच ग्राहकांना देणार आहे. 10 ते 11 तर आता 100% तयार आहे. बरं बरं. अजून थोडासा अजून कचरा काल औषध सोडलेला आहे. थोडासा कचरा अजून साफ झाल्यानंतर अजून वाढेल. ठीक आहे. हो. तर मंडळी लॉट मधील ही एक शेवटची म्हैस बघतो आपण. एकदम ही देखील साईज मध्ये फुल आहे. काय सांगता डिटेल? ही तिथं गाभण घेतलेली होती. बर. मालेगाव स्टॉपेजला पण ही वेलेली आहे. एकदम फुल साईज मध्ये आहे. कासाला हिला रेडी आहे. बर बर. शिंगाला बघू शकता आपण. थोडीशी शिंग खुलेत पण दुधाला पक्के. आज जवळजवळ 12 लिटर आता गाडीत नव्हतं दूध तयार झालेलं आहे तिच्या दुसऱ्या दिवशी पण. बर बर. हो दुधाला पक्के 14-15 लिटर पर्यंत आरामशीर दूध करेल. कासाला पण करेल का? कासाला पण रेडी आहे हिला. बर बर. म्हणजे कासाला पण रेडी आहे.
14-15 लिटर पर्यंत ही म्हैस दूध करण अशा क्वालिटीची म्हैस आहे. किमती दुधावाल्यावर ठरतील. हा, किमती दुधावरती आल्यानंतर. बरं ठीक आहे. अशा पद्धतीने आपण व्हिडिओच्या माध्यमातून या सर्व मशीनची डिटेल जाणून घेतली. तुम्हाला जर या म्हशी खरेदी करायच्या असतील तर तुम्ही पठाण डेअरी फार्म अकलूज या ठिकाणी संपर्क करा. अशा जातीवंत मुरा म्हशी तुम्हाला या ठिकाणी खात्रीपूर्वक मिळणार आहेत. धन्यवाद.